जरांगे पाटील भर उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर, भर उन्हात जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं। मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण द्यावे, सरसकट प्रमाणपत्र द्यावे। नाही हे बघा, ओबीसी मधून आरक्षण द्यावे आणि सरसकट प्रमाणपत्र द्यावे ही जर मागणी त्यांची असेल तर त्या मागणीला संपूर्ण ओबीसी समाजाचा आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा काल पण विरोध होता, आज पण विरोध आहे आणि उद्या पण विरोध राहणार आहे। कडाक्याच्या उन्हात बसले सर। ते जरी बसले असतील तरी सरकार त्यांची ती मागणी मान्य करण्याच्या विचारात आहे का की विचाराधीन आहे का, त्याच्या प्रति काही त्याला आपण म्हणतो की संवेदनशील आहे का, याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे। अजूनपर्यंत तर माझ्या माहितीप्रमाणे तशा प्रकारच्या मागणीवर ते आलेले नाही आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या 58 लाख नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र द्या। खरं म्हणजे मी वारंवार सांगितलेलं आहे की त्या 58 लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना ऑलरेडी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत 1993 मध्ये आरक्षण लागू झालं, 93 पासून आतापर्यंत या सर्व 58 लाख ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनी प्रमाणपत्र काढलेले आहे। त्यांच्या मुलांना फायदा झाला, नातवाला फायदा झाला आणि आता पड नातवाला सुद्धा फायदा होऊन राहिलेला आहे। ओबीसी मराठा मंत्रालयाची मागणी त्यांनी केलेली आहे। नाही, मागणी त्यांनी करावी, त्याला बिलकुल माझा विरोध नाही, परंतु स्वतंत्र मराठा मंत्रालय मागावं। या ओबीसी समाजाने अथक परिश्रम घेतल्यानंतर 2016ला या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली। नागपूरमध्येच आम्ही 2016ला 1.5 ते 2 लाख लोकांचा मोर्चा काढला होता आणि तेव्हा कुठं या ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली होती। अजूनही आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जेवढा ओबीसीची लोकसंख्या आहे तेवढा निधी आम्हाला मिळत नाही आणि मग याच्यामध्ये पुन्हा एक मोठा वर्ग जर ॲड झाला तर त्यांनाही अर्ध मिळणार नाही, आम्हालाही अर्ध मिळणार नाही। मग त्यांनी स्वतंत्र मराठा मंत्रालय मागावं। आम्ही ओबीसी मंत्रालयाला मराठा ओबीसी समाजाचं नाव द्या किंवा याच्यामध्ये आम्हाला हे करा, याला आमचा तीव्र विरोध राहणार आहे। म्हणजे ओबीसी मराठा मंत्रालयाला तुमचा विरोध आहे? तीव्र विरोध। कारण ते ओबीसी मंत्रालय मिळवण्याकरता आम्हाला किती रक्त आटवावं लागलं हे आम्हाला माहीत। तेवढेच आंदोलन त्यांना करा, मग स्वतंत्र मराठा मंत्रालयाची त्यांनी मागणी करावी। त्याकरता आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ, पण आमचं जे ओबीसी मंत्रालय आहे याला ओबीसी मराठा मंत्रालय नाव देण्याचा विचार केला आणि त्यांची जर याच्यामध्ये इन्क्लुजन केलं त्याला नक्कीच ओबीसी समाजाचा विरोध राहणार आहे। सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात थोड्या वेळापूर्वी जेव्हा ते माध्यमांशी बोलले तेव्हा सांगितलं की आम्ही या समाजाचं काढून त्या समाजाला कधीही देणार नाही। कायद्याच्या चौकटीत जे शक्य आहे तेच आम्ही मराठा समाजाला देऊ किंवा जरांगे पाटील यांच्या मागण्या त्या दृष्टिकोनातून विचार करू। ओबीसी समाजाने आश्वस्त राहावं अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली। नाही, मी मागाशी सुद्धा बोललो किंवा वारंवार बोललेलो आहे की या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आता पवार मॅडम आहेत आणि इतरही मंत्री यापूर्वीसुद्धा वारंवार बोलले, आम्हाला लिहून दिलेलं आहे आणि वारंवार आश्वस्त केलेलं आहे की आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही। म्हणून मी वारंवार बोललो की सरकारने आम्हाला जे आश्वस्त केलेलं आहे, जे लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्याच्या विचारामध्ये सरकार आहे काय, तरच आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ। अन्यथा जर आमच्या अधिकाराला कुठेही धक्का लागणार नसेल तर आम्ही म्हणजे न्यायालयाने कशाला आंदोलन करायचं, गरज नाही। त्यांनी हेल्पलाईन पण म्हटलेलं आहे की 8 दिवसात मराठा समाजासाठी हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे। नाही, हेल्पलाईन मागा ना, कशाकरता मागतात ते आहे। हेल्पलाईन जर सुरू करत असेल त्याला आमचा विरोध नाही ना। त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्याकरता सरकारने हेल्पलाईन तयार करावी असा जर त्यांचा उद्देश असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू, त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही। सरकारने आज ड्राफ्ट द्यावं, कारण की विखे पाटील तिथे भेटायला गेले, मंत्री तिथे भेटायला गेले, चर्चा केली, उपोषण मागे घेण्याची विनंती केली, तर म्हटलं की सरकारने ड्राफ्ट द्यावं, अभ्यासक त्यावर विचार करतील। नाही, द्यावं त्यांनी ड्राफ्ट। मागच्या वेळेसही त्यांनी ड्राफ्ट मागितला होता, अभ्यासकांनी अभ्यास केला होता, पुन्हा ड्राफ्ट बदल झाला, घेतला आणि मग त्यांनी ते आंदोलन संपवलं होतं। आज काय ड्राफ्ट देतात याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून राहू। त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहे त्या संदर्भामध्ये सरकार त्यांना काय ड्राफ्ट देतात
अभ्यासक त्याचा काय अभ्यास करतात आणि फायनल ड्राफ्ट काय होतो. फायनल ड्राफ्ट जर आमच्या विरोधात जाणारा असेल तर आम्ही उद्यापासून रस्त्यावरती उतरू. आम्ही ड्राफ्ट काढू, GR काढू देणार नाही. पण जर तो आमच्या विरोधामध्ये नसेल, सरकारच्या ड्राफ्टकडे आज जो ड्राफ्ट पाठवणार आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे. दिवसभर आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून राहणार आहोत की या ड्राफ्टमध्ये काय लिहितात, अंतिम मंजुरी काय होते आणि त्या अंतिम मंजुरीनंतर आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का बसतो आहे का, किंवा सरसकट कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना. मी यापूर्वी वारंवार म्हटलं आहे की ज्या व्यक्तीकडे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबाच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठ्याची नोंद असेल त्याला प्रमाणपत्र देण्यास आमची हरकत नाही. 67 पूर्वीचा पुरावा असेल तर त्याला व्हॅलिडिटी देण्याची आमची काही हरकत नाही. पण कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना सरसकट प्रमाणपत्राचं वितरण करा अशा प्रकारचा सरकार निर्णय घेत असेल तर त्याला आमचा नेहमीच विरोध राहणार. उन्हात बसलेले आहे सर, तुम्ही काही त्यांना सल्ला देणार की सावलीत जाऊन बसावं, की उन्हात त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ते बसलेले आहे, त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, हे बघा, मी याच्यापूर्वी सुद्धा वारंवार बोललेलं की आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करण्याकरता आपण स्वतंत्र आहोत. पण स्वतःच्या आंदोलनकर्त्यांनी सर्वात प्रथम स्वतःची प्रकृती सांभाळायला पाहिजे. आज एवढ्या मोठ्या उन्हामध्ये हे बसून उद्या समजा त्यांच्या प्रकृतीमध्ये काही हे झालं, आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या प्रकृतीला काही होऊ नये, परंतु निसर्गाला कोणी थांबवू शकत नाही. एवढ्या मोठ्या उन्हामध्ये जिथे सामान्य माणूस राहू शकत नाही त्यांचं आमरण उपोषण आहे. उद्या त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि हे आंदोलन उन्हामध्ये बसून करा किंवा सावलीमध्ये बसून करा, शेवटी आंदोलन हे आंदोलन असते. परंतु आंदोलनकर्त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची, स्वास्थ्याची पहिले काळजी घेऊन आंदोलन करावं, एवढाच माझा सल्ला राहील. शेवटचा प्रश्न, सावलीत जाऊन करा असं म्हणणार का तुम्ही? करायलाच पाहिजे, कारण आंदोलनकर्ते जर उन्हात बसले आहे तर समर्थकसुद्धा उन्हात बसणार. दोन्ही गोष्टी आहे. मग समर्थकांच्या प्रकृतीकडचं सुद्धा लक्ष घ्यावं, स्वतःच्या प्रकृतीची लक्ष घ्यावं. काय करायचं हा तो त्यांचा प्रश्न आहे. मी ते करू नका असं म्हणणार नाही, पण सर्वांनी, आंदोलनकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी स्वतःच्या प्रकृतीकडे आणि स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि त्याची काळजी घ्यावी आणि तशा प्रकारे आंदोलन करावं. आंदोलन करण्याला माझा कुठेही विरोध नाही. खूप धन्यवाद सर. ओबीसी मराठा मंत्रालयाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे. आम्ही अनेक वर्षाच्या संघर्षानंतर ओबीसी मंत्रालय मिळवलं असं म्हणताय डॉक्टर बबनराव तायवाडे. त्यात मराठा नाव जोडू देणार नाही, नाहीतर रस्त्यावर उतरू असंही ते म्हणाले. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.